Luke chapter 16 verse 1 to 16 there is a very beautiful parable. आणि लूक हे जो 16 अध्याय 1 ते 16 वचनामध्ये एक खूप असे सुंदर असं जे दाखला इथं सांगण्यात आलेला आहे. First let me tell you that parable and then we will see what the Lord wants to speak to us through that parable. या दाखल्यामध्ये काय लिहिलं आहे ते मी तुम्हाला स्पष्टीकरण देणार आहे. त्यानंतर देव परमेश्वर आपल्याशी काय बोलू इच्छितो even especially Hindi speaking people विनंती करत आहे, जे हिंदीमध्ये बोलत आहेत त्या लोकांना सुद्धा मी विनंती करत तुम्ही काळजीपूर्वक या गोष्टीकडे ऐका. because it goes in Marathi, that's why you should listen carefully. कारण हे मराठी मधून आम्ही सांगणार आहे म्हणून तुम्ही काळजीपूर्वक या गोष्टीकडे ऐका. So listen, here there is one rich man, a lord. आणि या ठिकाणी एक श्रीमंत व्यक्ती आहे, एक मालक आहे. He was, I think he may be a landlord. आणि कदाचित तो एक मोठा व्यक्ती, श्रीमंत व्यक्ती असेल त्या इस ठिकाणी. कहानी में एक जमींदार है, एक जमीनदार आहे किंवा एक सरपंच असल्यासारखा पण मानूया. and he had one manager, one employee. आणि त्याच्या ठिकाणी एक चाकर त्याच्या बरोबर काम करणारा होता. He has to take care of all the debtors and he should collect the interest or whatever it is. आणि त्या चाकराला त्याला जे त्याने व्याज दिलं, म्हणजे ज्या लोकांना त्याने कर्ज दिलं होतं त्यांच्याकडे वसुली करणं, व्याज वसूल करण्यासाठी हे त्याचं काम होतं. इस मैनेजर का क्या काम था? वो धनी के पास एक काम करने वाला था. वो एक मैनेजर को रखा था. उसका काम क्या था? ये धनी, ये जो भी अमीर आदमी है, जमींदार है, वो जिन जिनको कर्जा दिया है उनके पास से कर्जा वसूली करना या ब्याज वसूली करना, ये काम उसका था. हा एक श्रीमंत व्यक्ती. So okay, now so we will see. But one day what happened? That boss, that Lord asked him. He demanded the account of all the debtors. मग त्यानंतर त्या मालकानं त्या मॅनेजरला विचारलं की माझ्यामध्ये जे कर्जदार आहेत त्यांचा तुम्हाला हिशोब दे. So then he was in trouble. मग आता तो गोंधळात पडलेला होता. Because that manager was not honest. कारण जो तो मॅनेजर होता तो चांगला किंवा विश्वासू नव्हता. Now he was scared and he thought, now what to do now? तो आता घाबरून गेलेला आणि असं विचार करत होता तर मी आता काय करणार आहे. I didn't take care of my Lord's property properly, honestly. तो असा विचार केला मी माझ्या मालकाची संपत्ती योग्य तऱ्हेने मी काळजी घेतलेली नाहीये. I wasted them. मी त्याला व्यर्थ घालवलेला आहे. Now what to do? आता मी काय करणार आहे. He will remove me from the job. तो मला नोकरीतून काढून टाकणार आहे. So after losing his job he wanted to secure his life. मग जर आपली नोकरी गमावली असती तर आपला जीवन, पुढचं जीवन कसं मी घालवू याबद्दल तो विचार करू लागलेला आहे. अभी तो नौकरी चली जाएगी तो करना क्या है अभी? त्याला आता समजले की माझी आता नोकरी जाणार, आता मी काय करायला पाहिजे. तो उसने नौकरी चली जाने के बाद भी उसका पेट भरना है, गुजारा चलना है, उस तरह का एक वो काम करता है. आणि नोकरी गेल्यानंतर सुद्धा माझं पोट भरेल या पद्धतीने तो कार्य करण्यासाठी तो लागलेला आहे. So he called all the debtors. मग जे कर्जदार आहेत त्या सर्वांना त्याने बोलवलेलं आहे. And he asked him, how much money you owe to my Lord? मग तो how much you owe to my Lord? मग तो कर्जदाराला विचारत होता की तू किती माझ्या मालकाला देणार आहेस. And he said 100 measures of oil. मग तो म्हणते 100 शेगड्या तेल आहे मला द्यायचं आहे. And he told you write 50. मग तो त्याला सांगते तू 50 लिह. He called one more person. How much you owe to my Lord? तो म्हणते दुसऱ्या व्यक्तीला बोलवते आणि विचारते तू माझ्या धनीला किती देणं बाकी आहे. He said 100 measures of wheat. तो म्हणते 100 पोते गहूचा द्यायचा आहे. And he said you write 80. तो म्हणते तू 80 लिह. In this way he called all the debtors. He decreased their debts. आणि अशा प्रकारे तो सर्व कर्जदाराला बोलवतोय आणि त्यांचं कर्ज तो कमी करत लागलेला आहे. And Jesus told this story. आणि येशू ख्रिस्ताने या दाखलाचा उल्लेख केलेला आहे, तो बोललेला आहे. Here या ठिकाणी that Lord was happy, it seems. तो जो धनी होता तो खुश होता. It is so surprise. आणि खूप आश्चर्याची गोष्ट आहे. This manager deceived the Lord. हा जो त्याचा सेवक होता त्या मालकाला फसवलेला आहे. But manager is not angry on him. आणि तो मालक आहे तो त्या धनीवर किंवा त्याच्या चाकरावरती तो चिडलेला नाहीये. Yeah. And it says here, the master commended the dishonest manager because he had acted shrewdly. Verse 8. आणि 8वं वचन सांगत आहे. Yeah. अन्यानी
अन्यायी कारभाराने शहाणपण केले, यावरून धन्याचे त्याची वाहवा केली. हाँ, मालक को इसने फंसाया तो मालक गुस्सा नहीं किया, वो क्या किया, उसका वाहवा किया. या चाकरानं त्या धनीला फसवलेला आहे हे समजून सुद्धा त्या मालकानं त्याची वाहवा केलेली आहे. दिस पॅराबल इज व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड. हे दाखला समजून घेण्यासाठी आपल्याला खूप कठीण जातो. बट आय वुड लाईक टू एक्सप्लेन इन ए शॉर्ट टाइम. पण थोडक्यात मध्ये मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करणार आहे. हियर जीसस सेज दॅट okay, why that manager was commended, why she was appreciated, आणि त्या सेवकाची वाहवा का झालेली आहे. even though he deceived, तो त्याला फसवला होता तरी सुद्धा त्याला वाहवा का झालेली आहे. listen, he was not commended because of his acts, what he did. त्याने केलेल्या कृतीबद्दल त्याचा वाहवा झाली अशी नाहीये. Because you need to understand chapter 15, chapter 16, whole chapter, then you will understand this parable. हे दाखला समजण्यासाठी त्याच्या पुढचे जे अध्याय आहे ते 15वा अध्याय आणि 16वा अध्याय पूर्ण समजून घेणं गरजेचं आहे. There are couple of parables, we need to study all the parables, then we will understand this. बरेच दाखले येशूने सांगितले, ते दाखले जे आपल्याला समजून येईल त्या ह्या दाखल्याचा संदर्भ आपल्याला समजणार आहे. This parable Jesus spoke to his disciples, आणि हे दाखला येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सांगितलेला आहे. And the next parable which follows is Lazarus and the rich man. आणि यानंतर जे दाखला येशू ख्रिस्ताने सांगले तो लाजरसचा आणि तो श्रीमंत व्यक्तीचा सांगितलेला आहे. Both are connected. आणि हे दोन्ही दाखले एकमेकांना जुडलेले आहेत. This parable, हा जो दाखला तो श्रीमंत Lazarus and the rich man, both are connected. आणि लाजरस आणि जो श्रीमंत व्यक्ती आहे दोन्ही एकमेकांना जुडलेले आहेत. This parable Jesus spoke to his disciples, and the rich man and Lazarus he spoke to the Pharisees. आणि हा जो दाखला आहे त्या येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सांगितलेला आहे, आणि जो लाजरस आणि जो श्रीमंत व्यक्ती आहे तो सदुसी आणि फारसी लोकांना सांगितलेला आहे. There is a lesson for Christian, for us from this parable. आणि या दाखल्यातून आपल्याला एक धडा शिकण्यासाठी मिळत आहे ख्रिस्ती लोकांना. What did this manager do? आणि या जो मॅनेजर होता त्यानं काय केलेलं आहे. Listen, तुम्ही काळजीपूर्वक ऐका. he came to know that he is going to lose his job. त्याला समजण्यात आलेलं आहे की मी आता माझी नोकरी गमावणार आहे. Now it's over. आता समाप्त झालेली आहे. Now it's finished. आता संपलेली आहे. Now what to do? आता मला काय करायचं आहे. He want to secure his future. तर त्याला त्याचं भविष्य त्याला सुरक्षित ठेवायचं होतं. So Lord, his master commended or appreciated his wisdom, not what he did. मग त्याच्या मालकानं त्याची चातुर्याचा वाहवाय केलाय, त्याच्या कृतीचा वाहवाय केला नाहीये. हालेलुया, हालेलुया. त्याच्या बुद्धि, उसका बुद्धि को उसने देखा, अरे ये कितना शहाणा है. त्याच्या मालकानं म्हणला हा माझा सेवक किती शहाणा आहे. See, so what lesson we are going to learn? मग या दाखल्यातून आपण काय शिकणार आहे. What Jesus want to teach us? आणि येशू ख्रिस्ताला आपल्याला काय शिकवायचं आहे. Let us see verse number 8, the next part. आणि 8वा वचनचा जो पुढचा भाग आपण पाहणार आहे. For the people of this world are more shrewd in dealing with their own kind that are the people of than the people of light. कारण या युगाचे लोक आपल्यासारख्या विषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात. Verse number 9. आणि 9व वचन. I tell you, use worldly wealth to gain friends for yourselves. आणखी मी तुम्हाला सांगतो, अनीतिकारक धनाची तुम्ही आपणासाठी मित्र जोडा. So that when it is gone, you will be welcomed into eternal dwellings. ते नाहीसे होईल तेव्हा त्यांनी तुम्हा सार्वकालिक वस्तीत घ्यावे. What Jesus is talking about? या ठिकाणी येशू ख्रिस्त काय सांगत आहे. Jesus is talking about wealth. आणि येशू ख्रिस्त या ठिकाणी धनाबद्दल सांगत आहे. Hallelujah. Hallelujah. He's talking about money. तो पैशाबद्दल सांगत आहे. See, God has given us many things. येशू ख्रिस्तानं देवानं आपल्याला बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहे. And we have to use them. आणि त्याचा वापर आपल्याला करायचा आहे. If we don't use them, जर त्या गोष्टींचा आपण वापर करत नसेल, it means we wasted them. याचा अर्थ होतो की आपण त्या गोष्टीला व्यर्थ घालवलेला आहे. Here, this manager, he did something. He secured his future with the help of money. आणि हा जो मॅनेजर होता त्यानं त्याचं भविष्य त्या पैशाद्वारे त्यानं सुरक्षित ठेवलेलं आहे. दुसऱ्यांच्या पैशाने.
हालेलुया, हालेलुया। पैसा मालक का था, इसने क्या किया, जो 100 रुपए या 100 मन तेल देना था उसे बोला तू 50 दे दो, 50 मुझे दे दो। वो क्या किया, उधर अग्रीमेंट कर लिया, उसने खुद का भविष्य ठीक कर दिया। उसने त्या सेवकानं स्वतःचं भविष्य सुधारण्यासाठी किंवा सुरक्षित ठेवण्यासाठी त्यानं कर्जदारांबरोबर व्यवहार केलेला आहे। हालेलुया, हालेलुया। The Lord says, त्या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणत आहे, use your money तुमचा पैशाचा वापर करा to secure your future. तुमचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी तुमच्या पैशाचा वापर करा। Not on the earth but in heaven. या पृथ्वीवरती नाही तर स्वर्गासाठी तुम्ही सुरक्षित ठेवा। Hallelujah. हालेलुया। We buy insurance, we do or we keep some FD, we do lot of things. आपण आपल्या पैशाचा इन्शुरन्स घेतो, FD करतो, बऱ्याच गोष्टी आपण करतो। By that our life is secure on the earth. या गोष्टी केल्यामुळे आपला जो जीवन या पृथ्वी तलावर आहे तो सुरक्षित आहे। Is not talking about that kind of security. तो या जगावरच्या सुरक्षितताबद्दल तो बोलत नाहीये। यीशु ये कहता नहीं है, और ये भी कहता नहीं है बैंक में नहीं रखना है, इंश्योरेंस नहीं लेना है या FD नहीं रखना है, ऐसा नहीं कह रहा है। येशू असं सांगत नाही की तुम्ही पैशाचा बचत करायला पाहिजे, गुंतवणूक करायचं नाही असं सांगत नाहीये। वो करो, तुम्ही या गोष्टी करा, लेकिन परंतु बाय डुईंग दीज थिंग्स युअर लाइफुअल मीनिंग आणि आध्यात्मिक गोष्टीमध्ये नो व्हॉट इज द स्पिरिच्युअल मीनिंग हियर, आणि या ठिकाणी आध्यात्मिक अर्थ काय होत आहे, बिफोर आवर डेथ वी आर गोइंग टू डाई। आपल्याला समजत आहे की आपण आता मरणार आहे। वो नौकरी गवा रहा था, इसका मतलब, इसका अर्थ, आध्यात्मिक अर्थ है, आप जब हम मरण के पास आते हैं, हम मरने वाले रहते हैं, इस धरती को छोड़ते हैं, वो नौकरी छोड़ रहा, उसका नौकरी जा रहा था, इधर हमारा जान जा रही है। सो दैट्स हाउ जीसस वांट्स टू एक्सप्लेन। आणि येशू ख्रिस्त या ठिकाणी असं स्पष्टीकरण करत आहे की हम जो नोकर आहेत, आपला नोकरी जर गमवत आहे, याचा अर्थ आहे की आपण मरणाच्या दाराजवळ उभा आहे। सो जीसस सेज बिफोर युअर डेथ यू सिक्योर युअर प्लेस इन हेवन। आमेन। मग येशू ख्रिस्त काय म्हणत आहे, तुम्ही मरण्याच्या अगोदर तुमचा जो जीवन स्वर्गामधला आहे त्याला तुम्ही सुरक्षित ठेवा। हाउ, कशा प्रकारे, व्हॉट डिड ही डू, तुम्ही त्यानं काय केलेलं आहे, ही कॅन्सल द डेट्स, त्यानं जो त्याचं कर्ज होता, ते कर्जदारांचे जो कर्ज होता त्यानं रद्द केलेला आहे। इन द सेम वे वी नीड टू कॅन्सल द डेट्स ऑफ द अदर पीपल। त्याच प्रकारे जे दुसऱ्या लोकांना कर्ज घेतले त्यांचं सुद्धा कर्ज आपल्याला रद्द करायचं आहे। आमच्याकडे कोण कर्ज घेतलं नाही, आम्हीच कर्ज घेतलं। पास्टर काय करायचं आता, कर्ज, our debtors are those people whom we need to forgive। कर्ज म्हणजे ज्या लोकांना आम्हाला क्षमा करायचं आहे। मरने से पहले सबको क्षमा कर दो। तुम्ही मरायच्या अगोदर सर्वांना तुम्ही क्षमा करा। आमेन। He used money to cancel the debts। त्या व्यक्तीनं पैशाचा वापर केला, त्या लोकांचा कर्ज माफ केलेले आहे। One more lesson, one more meaning। अजून एक धडा आपण शिकत आहे, that use whatever God has given to you and you gain people। आणि जे देवानं तुम्हाला दिला आहे त्या सर्व गोष्टीचा वापर करा आणि लोकांना तुम्ही विजय, जिंका, लोकांना जिंकायचे। गॉड हॅज गिवन यू मेनी थिंग्स, देवानं तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी दिलेल्या आहेत। सो यूज दोज थिंग्स अँड यू विन द पीपल। त्या गोष्टींचा वापर करा आणि मग तुम्ही लोकांना जाणार सुरुवात करणार आहे। डोंट लूज द पीपल, तुम्ही लोकांना हरवू नका किंवा गमवू नका। डोंट लूज द पीपल, तुम्ही लोकांना गमवू नका। हाउएवर दे आर, कशा पद्धती पण राहू दे। टुडे दे मे बी व्हेरी बॅड पीपल, आज त्यांनी खूप वाईट असतील, बट डोंट लूज देम, पण त्या लोकांना तुम्ही गमवू नका। हालेलुया, हालेलुया। They may we have a nature that we don't want to lose good people। आणि आपल्यामध्ये एक वृत्ती असते की आपल्याला चांगल्या लोकांना गमवायचं नसतो, but we want to lose bad people। म्हणजे वाईट लोक असतात त्यांना गमवण्यासाठी आपण तयार असतो। Don't lose anybody। तुम्ही कोणाला सुद्धा गमवू नका। Relationships are very important। नाते संबंध आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे। But you should be wise how to be
with bad people and how to be with good people. तर तुम्हाला हुशार बनायचं आहे की चांगल्या लोकांबरोबर कसं वागायचं आहे आणि वाईट लोकांबरोबर कसं वागायचं आहे. So don't waste whatever God has given to you. मग जे देवानं तुम्हाला दिलेलं आहे त्या गोष्टींचा तुम्ही व्यर्थ घालवू नका. This manager was his lord, his master was given to him some job, some responsibility. आणि हा जो सेवक होता त्याच्या मालकानं त्याच्यासाठी काही जबाबदारी गोष्टी दिलेले होते. And he used it. आणि त्या सेवकानं त्याचा वापर केलेला आहे. He secured the future. आणि त्यानं त्याचा भविष्याला सुरक्षित ठेवलेला आहे. God has given you something. देवानं सुद्धा तुम्हाला काहीतरी गोष्टी दिलेल्या आहेत. You use those things. त्या गोष्टींचा वापर तुम्ही करा. If you don't use for eternal security, जर सार्वकालिक सुरक्षिततेसाठी तुम्ही वापर करत नसाल, you are wasting them. तर तुम्ही त्याला व्यर्थ तुम्ही घालवत आहे. You may be thinking that it is very useful for me. तुम्ही असं विचार करत असाल हे माझ्यासाठी खूप उपयोगाचं आहे. You know what is the next parable Jesus told? मला माहिती आहे का येशूनं पुढचा दाखला काय सांगितलेला आहे? Rich man and Lazarus. श्रीमंत व्यक्ती आणि लाजराचा गोष्ट सांगितलेला आहे. What is the similarity between these two parables? आणि या दोन्ही दाखल्यामध्ये समानता काय आहे माहिती आहे का? That rich man, तो जो श्रीमंत व्यक्ती आहे, he used everything for himself. त्या सर्व गोष्टी संपत्ती त्यानं स्वतःसाठी वापरलेला आहे. But he didn't get anything in heaven. पण स्वर्गामध्ये त्याला काहीच प्राप्त झालेलं नाहीये. Are you understanding? तुम्हाला समजत आहे काय? What Jesus wants to speak to us? आज येशू ख्रिस्त आपल्याला काय बोलू इच्छितो? Whatever God has given to you, you use it to others. जे देवानं तुम्हाला दिलं आहे दुसऱ्यांसाठी तुम्ही वापर करा. ये मैनेजर ने क्या किया, उसका धनी का पैसा ये खुद यूज करके दूसरों के लिए उसने यूज किया. यात साखरानं काय केलेलं आहे, त्याचा मालकाचा जो पैसा आहे त्यानं दुसऱ्यांच्या लोकांना त्याच्या कर्जासाठी त्यानं वापर केलेला आहे. इसका मतलब है अगर दूसरों के पैसे यूज करके वो बुरा कर सकता है तो आपको मैंने जो दिया वो आप दूसरों के लिए यूज करो. मग तुम्ही असं विचार करा, जर हा जो चालक जो सेवक आहे त्या मालकाचा पैसे वापर करून दुसऱ्यांसाठी चांगलं केलं आहे, मग मी जे तुम्हाला चांगल्या गोष्टी केल्या तुम्ही किती पद्धतीनं चांगल्या गोष्टी करायचं आहे. जीसस इज नॉट टेलिंग यू डू व्हॉट ही डिड. येशू सांगत नाही की ज्या त्यात नोकराने केलं तेच तुम्ही करा. वो नहीं कहता है. वो येशू असं सांगत नाहीये. इसका लेके उसका दो ऐसा नहीं कहता. येशू असं सांगत नाही की त्याचं काढून घ्या आणि त्याला जाऊन दे. तुम्हारा तुमच्याकडे जे आहे वो दूसरों के लिए आप खर्चा करो. जे तुमच्या जवळ आहे हे तुम्ही दुसऱ्यांसाठी खर्च करा. That rich man in the next parable, आणि त्या पुढच्या दाखल्यामध्ये जो श्रीमंत व्यक्ती आहे, he didn't use for. There was a beggar in front of his house. त्याच्या घरासमोर एक भिकारी होता. Every day he was looking at him. आणि दररोज त्या भिकारीकडे तो बघत होता. He never helped him. त्यानं कधीच त्याला एकने मदत केली नाही. रोज भिखारी को देखता था वो. दररोज तर त्या भिकारीकडे तो बघत होता. उसे कभी दवाखाना को दिखाया नहीं वो. त्यानं कधीच त्याला दवाखान्यात घेऊन गेला नाहीये. कभी उसको वो कुछ अन्न नहीं दिया वो अच्छा. कधीच त्याला चांगलं जेवण दिलेलं नाहीये. गरम गरम खाना उसे नहीं दिया वो. गरम भोजन त्याला दिलेलं नाहीये. खुद ही खाता था. स्वतः तो खात होता. खुद ही अच्छे अच्छे कपडे पहनता था. चांगले वस्त्र घालत होता. एक दिन मर गया. आणि एक दिवस तो मरण पावलेला आहे. लेकिन मरने के बाद वो कहाँ था? वो नरक में था. आणि मेल्यानंतर काय झालेलं, तो नरकात गेलेला आहे. प्रभु इन दोनों पैराबल से क्या सिखाना चाहता है? आणि परमेश्वर या दोन्ही दाखल्याद्वारे काय शिकवू इच्छितोय? आपके पास जो है वो दूसरों के लिए यूज करो. तुमच्या जवळ जे काय गोष्टी आहे हे दुसऱ्यांसाठी तुम्ही वापर करा. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. अगर आप दूसरों के लिए यूज नहीं करते हैं, जर तुम्ही दुसऱ्या लोकांसाठी तुम्ही वापर करत नाहीये, फॉर एग्जाम्पल इट मे बी मनी. जो उदाहरणासाठी आपण पैशाचं उदाहरण घेऊया. गॉड हॅज गिवन यू मनी. देवाने तुम्हाला पैसा दिलेला आहे. इफ यू यूज मनी ओनली फॉर युअर ओन सेल्फ, जर तुमचा पैशाचा वापर फक्त स्वतःसाठी जर तुम्ही वापर करत असाल, नॉट फॉर अदर्स, दुसऱ्यांसाठी नाही, यू आर लुझिंग युअर मनी, यू आर नॉट गेनिंग. तर तुम्ही तुमचा पैसा गमवत आहे, तुम्ही काय मिळवत नाहीये. व्हेन यू गो टू हेवन, ज्यावेळेस तुम्ही स्वर्गामध्ये जाणार, यू डोंट हॅव एनिथिंग फॉर यू. तुमच्यासाठी तुम्ही काही मिळवलेलं नाहीये. You know what that rich man told? Give me one drop of water. त्या श्रीमंत व्यक्तीनं काय प्रार्थना केली? मला एक थेंब पाणी दे. One drop of water. पाणीचा एक थेंब तू मला दे. What did Abraham tell him? आणि अब्राहमाने त्याला काय उत्तर दिलेलं आहे? Rich man. तो म्हणतो श्रीमंत व्यक्ती, my son. He says, Abraham says, my son. आणि अब्राहम त्याला म्हणतो माझ्या मुला.
जब तू धरती पर था ना बहुत ही एंजॉय कर चुका तू, इधर कुछ नहीं मिलने वाला तुझे। ज्यास तू पृथ्वीवर होतास त्यास तू खूप आनंद केलायस, मौज मजा केलायस, या ठिकाणी काय मिळणार नाहीये तुला। परमेश्वर ने जो भी हमें दिया हम खुद के लिए एंजॉय किया। जे देवानं आम्हाला दिलाय ते आपण स्वतःसाठीच त्याचा आपण लाभ घेतलेला आहे। वो देखता था उधर कुछ गरज है, जरूरी है। देव पाहत होता की त्या ठिकाणी काय तर गरज आहे। कभी हाथ उठा के कुछ चीज उसे दिया नहीं है वो। तू कधी तुझा हात उचलून त्या व्यक्तीला दिलेला नाहीयेस, खुद एंजॉय किया। तू स्वतः एक नाही मनोरंजन केलेला आहेस, त्याचा लाभ घेतलेला आहेस। अच्छे अच्छे कपड़े खरीदना, अच्छे अच्छे खाना खाना, बहुत एंजॉय करना, बहुत कुछ किया उसने। चांगल्या चांगल्या कपडे तो घालत होता, चांगलं भोजन तो करत होता, खूप आनंद केलेला आहे त्या व्यक्तीनं। गरीबों को कभी कुछ दिया नहीं, त्याने त्या गरीब लोकांना कधीच दिलेलं नाहीये। मरने के बाद आणि मेल्यानंतर वो खुद भिखारी बन गया, तो स्वतः भिकारी झालेला आहे। और वो भिखारी अमीर बन गया। आणि तो भिकारी जो होता तो आता श्रीमंत झालेला आहे। भिखारी के पास भीख मांग रहा है तो कितना कम भिखारी बनेगा वो। त्याची अशी अवस्था झाली होती की तो भिकाऱ्याकडनं भीक मागत होता। My dear people, माझ्या देवाचे प्रिय लोक, today is the last day of this year. आज या वर्षाचा आज शेवटचा दिवस आहे। How did you spend the disposals that God has given to you? ज्या देवानं तुम्हाला दिलेल्या गोष्टी आहेत त्याचा वापर तुम्ही कसा केलेला आहे? इस साल में परमेश्वर ने आपको बहुत कुछ दिया है। देवानं तुम्हाला बरेच गोष्टी या वर्षी तुम्हाला दिलेला आहे। उसका उपयोग आपने कैसा किया, त्याचा वापर तुम्ही कशा पद्धतीने केलेला आहे? One day God will ask account of you, all these things. आणि एक दिवस परमेश्वर या सर्व गोष्टींचा हिशोब विचारणार आहे। See what Jesus says here. आणि येशू ख्रिस्त या ठिकाणी काय म्हणत आहे? In verse number 10. आणि 10वा वचन, Whoever can be trusted with very little can also be trusted with much, and whoever is dishonest with very little will also be dishonest with much. जो अगदी थोडक्या विषयी विश्वासू तो पुष्कळ विषय विश्वासू आहे, आणि जो अगदी थोडक्या विषयी अन्यायी तो पुष्कळ विषयी अन्यायी आहे। So if you have not been trustworthy in handling worldly wealth, who will trust you with true riches? म्हणून तुम्ही अनीतिकारक धनाविषयी विश्वासू झाला नाही तर जे खरे धन ते तुम्हाला कोण सोपून देईल? Verse number 30, no one can serve two masters. आणि 13 वचन, कोणत्याही चाकराला दोन धन्याची सेवा चाकरी करता येत नाही। Either you will hate the one and love the other, अथवा एकाला धरून राहील व दुसऱ्याचा तुच्छ मानेल, or you will be devoted to the one and despise the other. You cannot serve both God and money. कोणत्याही चाकराला दोन धनाची सेवा चाकरी करता येत नाही, कारण तो एकाचा द्वेष करेल व दुसऱ्याचा प्रीती करेल। What moral Jesus wants to teach us? आणि या ठिकाणी परमेश्वर येशू ख्रिस्ताला काय शिकवायचं आहे? कोणते धडे शिकवायचे? कोणता धडा शिकवायचा आहे? The little things. छोट्या गोष्टी। Little things means earthly things. छोट्या गोष्टी म्हणजे जे जगित गोष्टी आहेत। नौकरी, परमेश्वर ने नौकरी दिया, देवाने आपल्याला नोकरी दिलेली आहे। पैसा दिया, पैसा दिलेला आहे। गाडी दिया, गाडी दिलेली आहे। घर दिया, घर दिलेलं आहे। बहुत कुछ दिया परमेश्वर। बऱ्याच काय गोष्टी परमेश्वराने आपल्याला दिल्या। कपडे दिया, कपडे दिलेले आहेत, अच्छे अच्छे कपडे दिया, चांगले चांगले वस्त्र दिलेले आहेत। तो इन सब चीजों से हमने किया क्या? या सर्व गोष्टीद्वारे आपण केलं काय? परमेश्वर एक दिन हमें पूछता है, आणि परमेश्वर आपल्याला तो एकदा तो विचारणार आहे। हम खुद एंजॉय करने के लिए दिया नहीं है, स्वतः त्याचा आनंद घेण्यासाठी त्या गोष्टी दिलेल्या नाहीये। You know, in Old Testament, जुना करारामध्ये God says, देव म्हणत आहे, there will be poor in the land always. आणि या जगामध्ये गरीब लोक राहणारच आहेत। देव सांगत आहे, गरीब लोग रहने वाले इस धरती गरीब पर। लोक राहणारच आहेत। क्यों? का? आपको देना है उन्हें, कारण त्या लोकांना तुम्हाला पुरवायचं आहे। मैं आपको देता हूँ, आप उन्हें देना मी है। तुम्हाला देतो आणि तुम्ही त्यांना द्या। आमेन, हालेलुया, हालेलुया। हम ऐसा नहीं कह सकते इस गरीब को देवा याला अन्न दे, येशूच्या नावाने आमेन, पुढे गेला। याकोब क्या कहता है? ऐसा मत करो। याकोब काय सांगत आहे? तुम्ही अशा प्रकारे राहू नका। तुझे ठंड लग रहा है, तुला जर थंड वाजत असेल, तू क्या कर, घर में जा, एक बेडशीट लेके खुद को कवर करके ला। ऐसा मत बोलो उसे एक बेडशीट दो। तुम्ही असं करू नका की देवा तू त्याला एक चादर दे म्हणजे तो स्वतःला झाकेल, असं करू नका।
तर तुम्ही घरी जा, तुमच्यातला एक चादर घ्या आणि त्याला जाऊन त्याला तुम्ही झाका. कुछ उससे मदद करो. आप देख रहे, आपके नजर में आ रहा है इधर कुछ गरज है, वो मुझे देना है, ये हमारे दिमाग में आना है. तुमच्या दृष्टीस पडत आहे की त्या व्यक्तीला काहीतरी गरज आहे, तर तुम्हाला त्या व्यक्तीला काहीतरी जाऊन द्यायचं आहे. उस भिखारी के लिए आप परमेश्वर के जैसा बनना है. Amen. त्या भिकारी व्यक्तीसाठी, त्या गरीब व्यक्तीसाठी तुम्ही परमेश्वरच्या रूपामध्ये त्याला मदत करू शकता. मालूम है कभी कभी भिखारी क्या बोलता है, देवासारखा आला तुम्ही माहिती आहे ना, भिकारी आपल्याला नेहमी होते देवासारखं तुम्हाला आलेला आहेस. परमेश्वर आपको भिजाता है. देव तुम्हाला पाठवत आहे, परमेश्वर बना के भी जाता है. आणि देव म्हणून या रूपामध्ये तो तुम्हाला पाठवतो. ये आपकी जिम्मेदारी है आणि हे तुमची जबाबदारी आहे, उन्हें मदद करना. त्यांना तुम्हाला मदत करायचं आहे. ये कुछ मेरा काम नहीं है ऐसा नहीं कह सकते हम. तुम्ही असं म्हणू शकत नाही की हे माझं काम नाहीये. श्रीमंत आदमी, दैट रिच मैन, ही एन्जॉयड एव्हरीथिंग. त्या श्रीमंत व्यक्तीने त्याचा पैशाचा खूप आनंद घेतलेला होता. यू नो दैट बेगर वॉज नॉट बरीड. आणि त्या जो गरीब होता, भिकारी होता, त्याला पुरण्यात आलेलं नाहीये. यू नो in Israel, all this in Jerusalem, poor people are the beggars were not buried. आणि येरुशलेमामध्ये त्या रूढी परंपरेने जे गरीब भिकारी होते त्यांना पुरण्यात येत नव्हतं. Their bodies were taken and they were thrown into the valley of Tophet. आणि ते जो त्यांचा शव असायचा तो त्या एका खनित मध्ये टाकून द्यायचा. एक खनी था. गरीब लोग मरने के बाद उनके शरीर को क्या करते थे, तोफेत नाव का एक खनी था. खोरेत, मराठी में खोरेत, हिंदी में खनी. तो उसमें फेंकते थे, उन बॉडी को दफन नहीं करते थे क्योंकि वो गरीब है. आणि ती गरीब असल्यामुळे त्याचा जो शव असायचा ते घ्यायचं आणि त्या खनित मध्ये जाऊन टाकायचे. सो देयर फायर वॉज देयर. आणि त्या ठिकाणी अग्नी असायची. दॅट्स व्हाय इट इज अ सिंबल ऑफ हेल्प. आणि त्याचा अर्थ म्हणजे नरकाचा अर्थ होतो. और पूरा गांव में जो भी रिसर्च करते थे वो सब रिसर्च उधर से जाता था, उस नाले में से. आणि त्या गावामधलं जो खाण सांडपाणी असायचं त्या ठिकाणीतून जायचा. वहां लाजर को फेंका गया. आणि त्या ठिकाणी लाजरसला फेकण्यात आलेलं होतं. और ये श्रीमंत आदमी, आणि हा श्रीमंत व्यक्ती, उसका बहुत अच्छा बड़ा समाधि बनाया उन्होंने. त्याचा खूप मोठा समाधी कब्र बनाया, उसका कब्र बनाया, अच्छा कब्र बनाया, चांगला कब्रेमध्ये त्याला पुरण्यात आलेला आहे. लेकिन परंतु वो मरने के बाद नरक में गया था. तो मेल्यानंतर तो नरकात गेलेला आहे. धरती पर आप कितना अच्छा खाते हैं, कितना अच्छा कपड़े पहनते हैं, ये इम्पोर्टेंट नहीं है. आणि तुम्ही पृथ्वीवर असताना काय चांगलं खाताय, काय चांगलं पिता, काय चांगलं घालताय हे तुमच्यासाठी महत्वाचं नाहीये. दूसरों के लिए आप क्या करते हैं वो बहुत इम्पोर्टेंट. दुसऱ्यांसाठी तुम्ही काय करताय हे महत्वाचं आहे. हालेलुया, हालेलुया. हाऊ डिड यू यूज व्हॉट एव्हर गॉड हॅज गिवन टू यू. ज्या देवानं तुम्हाला ज्या गोष्टी दिल्या त्याचा वापर तुम्ही कशा पद्धतीने केलेला आहे हे महत्वाचं आहे. 90 वर्स नंबर 12. आणि स्तोत्र संहिता 90 आणि 12 वचन. Psalm 90 वर्स नंबर 12. स्तोत्र संहिता 90 आणि 12 वचन. What the Bible says here. पवित्र शास्त्र या ठिकाणी काय म्हणत आहे. Here psalmist is praying. या ठिकाणी स्तोत्रकर्ता असं प्रार्थना करत आहे. Yeah, he prays and says, तो प्रार्थना करत आहे आणि सांगत आहे, so teach us to number our days that we may get a heart of wisdom. स्तोत्र संहिता याचं 90 12 वचन. त्यासाठी आम्हाला आमचे दिवस असे करण्यास शिकव की आम्हाला सुचे अंतःकरण प्राप्त होईल. हालेलुया, हालेलुया. आपका दिन गिनो, तुमचे दिवस तुम्ही मेजा. मेरा बर्थडे आ गया, डांस करो, चलता है, लेकिन कितना दिन तो जिंदा रहने वाला है वो भी सोच. आणि माझा वाढदिवस आलाय ह्याचा तुम्ही आनंद करता नाचताय, पण त्यानंतर तुम्ही किती दिवस जगणार आहे या गोष्टी मेजा. वाढदिवस आया, मरण भी जल्दी आ रहा है. तुमचा वाढदिवस आलाय, तुमचा मृत्यूचा दिवस पण जवळ येत आहे. हालेलुया, हालेलुया. काउंट युअर डेज. तुमचे बाकीचे दिवस तुम्ही मेजा. अरे इतना साल में जिया, मैं किया मैं एवढं वर्ष मी जगलोय, मी काय केलेलं आहे, किसके लिए जिया मैं, कोणासाठी मी जगलेला आहे. मैं परमेश्वर ने मुझे नौकरी दिया, परमेश्वर ने मुझे पैसा दिया, घर दिया, गाड़ी दिया, मैं क्या किया मैं. परमेश्वर पितानं मला नोकरी दिलेला आहे, काम दिलेलं आहे, सगळ्या गोष्टी दिल्या, मी त्या गोष्टीचा वापर काय केलेला आहे. गिनो, मेजा. He says, Lord teach me, teach us to number our days. या ठिकाणी तो म्हणत आहे, तू आम्हाला शिकव की मी माझ्या दिवसाचा हिशोब ठेवू शकतो. मैं अभी 53 ईयर का हुआ, अभी मैं कितना साल जिंदा रहता हूँ, इतना साल में मुझे ये सब करना है. मी आता 53 वर्षाचा झाला आहे, मी अजून किती वर्ष जगणार आहे, या वर्षामध्ये मला मी काय काय करू शकतोय हे सगळं हिशोब करायला पाहिजे. That manager came to know he is going to lose his
जॉब। आणि त्या मॅनेजरला समजलंय की मी आता माझी नोकरी गमावणार आहे, इतना दिन में मेरी नौकरी जाने वाली है, उसने कुछ किया। एवढ्या दिवसात माझा नोकरी जाणार आहे आणि मला काहीतरी करायला पाहिजे। जीसस सेज, येशू म्हणत आहे, यू आर ऑल्सो गोइंग टू डाय, तू सुद्धा मरणार आहेस, डू समथिंग फॉर इटर्नल वर्क, सार्वकालिक जीवनासाठी काहीतरी तू कर। आमेन, आमेन, हालेलुया, हालेलुया। इतना दिन तो वेस्ट हुआ, एवढे दिवस तर तू व्यर्थ घालवलेला आहेस, लेकिन अब परंतु आज सीरियस होना है। तू आता गंभीर हो। 2023 is over today. 2023 संपलेली आहे आज, It will be over today. आणि आज संपणार आहे। Just go home and think what did you do. तुम्ही घरी जावा आणि जरासा विचार करा। Colossians chapter 4 verse number 5. कलसीकरास पत्र याचं 4 अध्याय आणि 5 वचन। Walk in wisdom toward outsiders. See what a beautiful verse it is. किती सुंदर असं हे वचन आहे। कलसीकरास पत्र याचं 4 अध्याय आणि 5 वचन। Walk in wisdom toward outsiders. ज्यांना मिळालेलं आहे तुम्ही वाचू शकता। बाहेरच्या लोकांबरोबर शुद्धतेने वागा, संधी साधून घ्या। संधी साधून घ्या means making the best use of the time. ह्याचा अर्थ आहे की वेळेचा पुरेशी उपयोग तुम्ही करून घ्यायला पाहिजे। Hallelujah. हालेलुया, Praise the Lord. प्रेज द लॉर्ड। समय को कैसा भी उपयोग करते हैं, तुम्ही आपल्या वेळेचा कसं दुरुपयोग करता। 1 Corinthians 14:40. आणि पहिले करंथकरास पत्र याचं 14 अध्याय आणि 43 वचन। 1 Corinthians chapter 14 verse number 40. आणि पहिले करंथकरास पत्र याचं 14 अध्याय आणि 40 वचन। But all things should be done decently and in order. आणि शिस्तवाद व व्यवस्थितपणे होऊ द्या। हालेलुया, हालेलुया। कैसा जिंदगी जीना है, तुम्हाला कशा प्रकारचे जीवन जगायचं आहे। शिस्त रहना है जीवन में। शिस्त असायला पाहिजे। जो भी आप करते हैं ना उसमें शिस्त चाहिए। ज्या गोष्टी तुम्ही करत आहे त्या गोष्टीमध्ये शिस्त असायला पाहिजे। गोंधळ गोंधळ, कन्फ्युजन कन्फ्यूजन, पूरा जिंदगी एक क्या बन गया, वो कचरा बन गया है। तुमचं आयुष्याचा तुम्ही कचरा बनवून टाकलेला आहे। मी म्हटलं नाही ते, जोसेफ म्हटलं। माफ करा। इतना दिमाग। ओके, व्हाट ऑल गॉड हैज गिवन टू अस। आणि देवानं आपल्याला काय काय दिलेलं आहे। ओके, विल सी इट लेटर। गलेशियन चॅप्टर 6 and verse number 7. गलतीकरास पत्र याचं 6 अध्याय आणि 7 वचन। Do not be deceived. God is not mocked, for whatever one sows, that will he also reap. गलतीकरास पत्र याचं 6 अध्याय आणि 7 वचन। Read. Galatians 6:7. देवाचा उपवास व्हायचा नाही, कारण माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल। आमेन, हालेलुया, हालेलुया। Whatever you sow, you will reap. ज्या गोष्टी तुम्ही पेरणार आहे त्याचीच तुम्ही कापणी करणार आहे। हालेलुया, हालेलुया, praise the Lord, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। Listen to me. काळजीपूर्वक ऐका। What you sow yesterday, what did you sow in this year, you will reap in the future. जे तुम्ही या वर्षामध्ये पेरलेलं आहे तेच भविष्यामध्ये तुम्ही त्याची कापणी करणार आहे। इस साल में जो भी आपने बोया है ना, आपको आगे मिलने वाला है। या वर्षामध्ये जे तुम्ही पेरलेलं आहे हे तुम्हाला भविष्यामध्ये मिळणारच आहे। गेलं, नुकसान झालं, नाही नुकसान झालं, दाद्या हाय तुझा अकाउंट मध्ये। हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। केला असेल तर नाही केला असेल तर लॉस मध्ये गेला बिझनेस। दुसऱ्यांसाठी तुम्ही काहीतरी केलं असेल तर ते फायदा आहे, तुम्ही नाही केलं तर नुकसान झालं। 2023 नुकसान आमच्यासाठी। हालेलुया, हालेलुया। सो व्हॉट एव्हर यू सो यू विल रीप इट। मग जे तुम्ही पेरणार आहे त्याची तुम्ही कापणी करणार आहे। व्हॉट गॉड हॅज गिवन टू अस। देवानं आपल्याला काय दिलेलं आहे। व्हॉट ऑल गॉड हॅज गिवन टू काय अस। काय गोष्टी आपल्याला देवाने दिलेल्या आहे। नंबर 1, पहिली गोष्ट, पहिली गोष्ट मनी। पैसा। Number 1, money. God has given us money. पहिली गोष्ट जे देवानं आपल्याला दिलाय तो म्हणजे पैसा आहे। How did you use it? आणि त्या पैशाचा वापर तुम्ही कसा केलेला आहे। Okay, in 2 Corinthians 9:6. आणि दुसरे करंथकरास पत्र याचं 9 अध्याय आणि 6 वचन। 2 Corinthians 9:6. दुसरे करंथकरास पत्र याचं 9 अध्याय आणि 6 वचन। Here Paul says, या ठिकाणी पौल म्हणत आहे, whoever sows sparingly will also reap sparingly, and whoever sows bountifully will also reap bountifully. 9:6 9:6. हे ध्यानात घ्या की जो भाग टाकून पेरतो तो
त्याच मानाने कापणी करेल आणि जो सडक हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करेल. ओके, हालेलुया. हालेलुया. परमेश्वर ने हमें क्या दिया है? परमेश्वर आम्हाला काय दिलेलं आहे? बोलिए, सांगा. पहला चीज क्या दिया? पहिल्याच गोष्ट काय देवाने दिलेला आहे? पैसा. पैसा. क्या दिया है? काय दिलेला आहे? पैसा क्या करना है? पैशाचं काय करायचं आहे आता? थांबा पाहतो, मी सांगतो तुम्हाला जरा काय काय करायचं ते सांगू नका. वो मुझे मत बोलो. इधर क्या कहता है? पैसा जब परमेश्वर देता है तो परमेश्वर कहता है इसे बोना है. परमेश्वर काय सांगत आहे? ज्यावेळेस मी तुम्हाला पैसा देत आहे तर त्या पैशाचा तुम्हाला पेरणी करायचा आहे. वी आर फार्मर्स ऑफ मनी. आणि आपण पैशाचा शेतकरी आहे. हालेलुया. हालेलुया. You give your money to poor, to God, to needy, and He will reap it. आणि तुमचा जो पैसा आहे तुम्ही देवाला द्या, गरीब लोकांना द्या, ज्या गरजूवंत लोक आहेत त्यांना द्या आणि तुम्ही ती कापणी करणार आहे. लपवू नका पैसा. तुमचा पैसा लपवून ठेवू नका. सांभाळून राहा. मी काळजीपूर्वक राहा. तुम्ही नाही पेरला तुम्ही जर पेरलं भेटणार नाही वापस. Yes. You will not get it. तुम्हाला ती मिळणार नाही. You need to sow it. तुम्हाला ती पेरणी करायचंच आहे. You need to sow. तुम्हाला पेरायचंच आहे. That's the first thing. आणि हे तुमच्यासाठी पहिली गोष्ट आहे. Number 2. आणि दुसरी गोष्ट God's word. देवाचं वचन. Gospel. आणि हे शुभवर्तमान. बोलो, दूसरा चीज क्या दिया परमेश्वर? दुसरी गोष्ट जे आपल्याला मिळालेलं आहे वचन दिया. वचन. गॉस्पेल दिया. शुभवर्तमान दिलेलं आहे. So what we need to do? मी याचं आपल्याला काय करायचं आहे? In the book of Luke chapter 8:11. आणि लोक याचं शुभवर्तमान 8व्या अध्यायाने 11वं वचन. Jesus said the seed is the word of God. आणि देवाचं वचन हे बीज आहे म्हणून सांगितलेलं आहे. पैसा बीज है. बोलिए, पैसा बीज है. बोलिए म्हणा, पैसा बीज आहे. मेरे बाद में, पैसा बीज है. पैसा बीज आहे. इसे बोना है. तो म्हणत आहे पेरा. बोलिए मेरे पीछे, हिंदी में बोलिए. हिंदी मध्ये म्हणे आपण, पैसा बीज है. पैसा बीज है. इसे बोना है. इसे बोना है. और वचन बीज है. वचन बीज है. इसे बोना है. इसे बोना है. सुसमाचार बताओ. शुभ वर्तमान तुम्हाला सांगायचं आहे. वचन सिखाओ दूसरों को. दुसऱ्यांना वचन शिकवा. सिर्फ हम ही सुनते हैं, चर्च जाते, घर में जाते, सोते हैं, खाते हैं, पीते हैं, थक जाते हैं, बीमार पड़ते हैं, इंजेक्शन लेते हैं. ये जिंदगी नहीं है. मी अशा प्रकारचे जीवन जगू नका. मीच वचन ऐकतो, मी सगळं करतो, मीच खातो पितो, आजारी पडतो, असं जीवन तुम्ही जगू नका. इस हफ्ते भी कितने लोगों का पेट खराब हुआ बताओ हमें. या आठवड्यामध्ये किती लोकांचं पोट खराब झालेलं आहे? क्रिसमस है ना. क्रिसमस आहे ना. मेरा तो पेट खराब नहीं हुआ. माझं पोट खराब झालेलं नाही. मेरे बच्चे बोल रहे थे डैडी तेरा पेट कम हो गया अब. हालेलुया. हालेलुया. ओके. So number 2, God has given us word. दुसरी गोष्ट म्हणजे देवाने आपल्याला वचन दिलेलं आहे. We need to bow. त्याला आपल्याला पेरायचं आहे. We need to sow. आणि आपल्याला ती पेरायचं आहे. Then number 3. आणि तिसरी गोष्ट, वर्क्स. आपले काम. काम म्हणजे घरातलं काम, नोकरी असं नाही. काम म्हणजे घरातली कामं किंवा आपली नोकरी असं नाहीये. कृत्य. आपले कृत्य. जैसी करणी वैसी भरणी म्हणतात ना ते. आपण करत असले प्रत्येक गुड अँड बॅड. जे आपण चांगलं कृत्य करतो आणि वाईट कृत्य करतो. सो इन द बुक ऑफ गलेशियन्स 6:8. आणि गलतीकरास पत्र 6व्या अध्यायाने 8वं वचन सांगत आहे. गलेशियन्स 6:8. गलतीकरास पत्र 6व्या अध्यायाने 8वं वचन. There Paul says that for the one who sows to the flesh, to his own flesh, will from the flesh reap corruption, and the one who sows to the spirit will from the spirit reap eternal life. जो आपल्या देह स्वभावासाठी पेरतो त्याला देह स्वभावापासून नाशाचे. सोइंग टू द फ्लेश. तुम्ही तुमच्या देहामध्ये पेरणी करत आहे. तीसरा प्रकार का बीज. आणि हा तिसरा प्रकारचं बीज आहे. थर्ड टाइप ऑफ सीड. आणि तिसरा प्रकारचा जो बीज आहे. फर्स्ट वॉज मनी.
तो म्हणजे पैसा आहे. Second, दुसरा आहे God's word. देवाचं वचन. The third type of seed, आणि तिसरा जो बीज आहे we will sow. आणि ते आपण पेरतोच. That is to our flesh, our deeds. तो म्हणजे आपण करत असलेले कृत्य आपल्या देवासमोरचे. If you do good, you are sowing good. तुम्ही चांगलं करत आहे तर तुम्ही चांगलं पेरणी करत आहे. हालेलुया. हालेलुया. अगर आप खराब किया तो आप खराब बोरे. जर तुम्ही खराब मिळवत असेल याचा अर्थ आहे की तुम्ही खराब गोष्टी बेरत आहे. एक दिन तेरे सामने आके ठहरेगा वो. आणि त्याच गोष्टी एक दिवस तुमच्या समोर येऊन थांबणार आहे. आज कुछ नहीं है. आज तर काय होत नाहीये. हा मी केलं तर काही नाही, चलता है. आज केलं काय झालं हे चालतो. चालत नाही दादा, या गोष्टी चालत नाही. एक दिवस तेरे आंगन में ही तू बोया है, एक दिन वो पेड़ होने वाला. तुझ्या अंगणातच तू पेरलायस आणि तुझ्या अंगणातच त्याची कापणी तुला मिळणार आहे. दूसरों के जीवन में तू बोया होगा, लेकिन वो झाड़ बढ़ेगा तेरे आंगन में. तू दुसऱ्याच्या जीवनामध्ये ती बीज पेरला असेल पण त्याचा जो झाड पिकणार आहे तुझ्याच अंगणात पिकणार आहे. दूसरों को अन्याय किया, दूसरों को फंसाया, दूसरों को गलत काम किया, उसका झाड़ बढ़ेगा तेरे घर में ही आने वाला है. दुसऱ्याविषयी तू अन्याय केलास, त्यांच्या विरोधात वागलेला आहेस, तेच जो झाड आहे तुझ्याच अंगणामध्ये वाढणार आहे. थर्ड काइंड ऑफ सीड, हे तिसऱ्या प्रकारचं बीज आहे. आवर वर्क्स, आपण करत असलेले कृत्य. नंबर 4, आणि चौथी गोष्ट आवर टाइम, आपला वेळ. इसमें हम बहुत होशियार है. या गोष्टीमध्ये आपण खूप हुशार आहे. टाइम किस तरह वेस्ट करना है बोलो. आपला वेळ कसं घालवायचं सांगा. हम फर्स्ट आ जाते हैं. त्या गोष्टीमध्ये आपण पहिला क्रमांक आहे. 2023 इट्स ओव्हर. हे समाप्त झालेले आहे. गॉड विल आस्क यू द टाइम. आणि परमेश्वर वेळेचा हिशोब विचारणार आहे. मैंने तुझे 365 दिन दिया था. देव विचारणार तुला मी 365 दिवस दिलेलं होतं. किया क्या तू. काय केलास तू. कितना देर तू क्रिकेट देखा. किती वेळ तू क्रिकेट पाहिलेला आहेस. कितना देर सिनेमा देखा. किती वेळ तू सिनेमा पाहिलेला आहेस. कितना देर सो के गुजारा. किती वेळ तू झोपून काढलेला आहे. कितना देर तक तू ऐसे ही घूम फिर के आया. किती वेळ तू फक्त असंच हिंडून आलेला आहेस. देव विचारणार. देव याचा हिशोब विचारणार आहे. समथिंग सीरियस. खूप गंभीराची गोष्ट आहे. हाँ, क्या परमेश्वर मतलब क्या ऐसी समझ के बैठे. देवाला तुम्ही साधारण गोष्ट समजलेला आहे का. हाँ, चलता है, चालतो. परमेश्वर का कुछ किंमत नहीं है. परमेश्वराची काही किंमत नाही आहे का. एक दिन हिसाब पूछेगा वो. आणि एक दिवस तो हिशोब विचारणार आहे. हाँ, क्या किया तू. काय केलास. तुझे मोबाइल किस लिए दिया था, तूने किया क्या. मोबाईल मी तुला कशासाठी दिलाय, तू केलास काय. हाँ, टीवी किस लिए दिया था, किया क्या. टीव्ही कशासाठी दिलाय, तू केलास काय. हमें मालूम नहीं है कब हमें प्रभु ऊपर ले जाएगा. आपल्याला माहित नाही की परमेश्वर पिता आपल्याला कधी बोलवून घेणार. उससे पहले सुधारो. त्यापूर्वी तुम्ही सुधारणा करा. सुधरो आणि सुधरा. हाँ, करेक्ट योरसेल्फ. खूप कमी दिवस राहिलेले आहेत. God is even we don't know when the Lord will come back. आपल्याला ठाऊक पण नाही की परमेश्वर परत कधी येणार आहे. Yes, he can come at any time. तो कोणत्याही क्षणी येऊ शकतो. If he comes, तो जर येत असेल, what will happen to you? तुमच्या सोबत काय घडणार आहे. It's very dangerous. हे खूप धोक्याची गोष्ट आहे. Ephesians chapter 5, 15 and 16. इफिसकरस पत्र 5 अध्याय आणि 15 आणि 16 वचन. It's about the time. हे वेळेबद्दल सांगत आहे. Look carefully then how you walk, not as unwise but as wise. म्हणून अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानासारखे स्वभावात नजर ठेवून जपून चाला. हा, ज्ञानासारखं शाणेसारखं वाग. म्हणा बाजूवाल्याला शाणेसारखं वाग, शाणीसारखं वाग म्हणा जरा बाजूवाल्या. शाणीसारखं वाग. शाणा हो म्हणा. शाणी हो, शाणा हो म्हणा. in which matter you have to be wise. आणि कोणत्या गोष्टीमध्ये तुम्हाला हुशार व्हायचं आहे. Time. वेळेमध्ये. Read the next verse. पुढचं वचन वाचा. Verse number 16. 16 वचन. Making the best use of the time because the days are evil. वेळेचा सदुपयोग करा. हा. दिवस वाईट आहे. टाइम वेस्ट करू नका. शाणी हो. कशाला वेळ वाया घालवता तोस. कशाला वेळ वाया घालवतीस.
हालेलुया. हालेलुया. You should know how to use your time. तुमचा वेळेचा वापर कसा करायचा हे तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे. कितना बजे उठना है, कितना इतना घंटे में मुझे क्या काम करना है, ये सब मुझे प्लान करना पड़ता है. नहीं किया, जब सीरियस होता है तभी मैं काम करूंगा बोला तो परमेश्वर सीरियस हो जाएगा एक दिन. तुम्ही म्हणत असाल मी कधी उठायला पाहिजे, कधी काय काय गोष्टी करायला पाहिजे याचा हिशोब ठेवा, याचं प्लॅनिंग करा. मी असं राहू शकत नाही की मी कधी पण उठणार आणि बघणार. Some people, काही लोक not in our church, आपल्या मंडळीमध्ये नाही, others church, दुसऱ्या मंडळीमध्ये. our church, best church in the world. आणि आपली जी मंडळी जगातलं खूप सुंदर अशी मंडळी आहे. काय बोलवा, others church, in others church, आणि दुसऱ्या मंडळीमध्ये people waste time like anything. लोक जे आहेत आपली वेळ असंच घालवतात. वेळ पर आने के बाद ही जाग आते हैं. इथपर्यंत आल्यावर त्यांना जाग येतो. अरे वेळ झाली बघा, मला समजलंच नाही. आणि वेळ झालेला मला काय समजलंच नाही. घड़ी हमें भगाता है. आणि जो आपला घडा आहे तो आपल्याला पळवतो. क्यों? का? वाई our watch makes us to run. आणि आपला जो घडा जो आहे आपल्याला का पळवतो? We don't do things on right time. कारण आपण योग्य गोष्टी योग्य वेळेमध्ये करत नाही. Hallelujah. हालेलुया. I want to show you one demonstration and I will pray. आणि मी तुम्हाला एक काहीतरी दाखवणार आहे आणि त्यानंतर मी प्रार्थना करणार आहे. How we used this year. आणि आपण या वर्षाचा वापर कसं केलेला आहे. How we used all these things in our lives. आणि या सर्व गोष्टीचा वापर आपण कसं केलाय मी दाखवणार आहे. Yeah. Let us see. आता आपण पाहणार आहे. See, I brought here something. These are small things. काही लहानच्या गोष्टी मी आणलेल्या आहे. Yeah. Take that box. There are many small things. बऱ्याच छोट्याशा गोष्टी आहेत त्या ठिकाणी. What is this? यात काय आहे दिसतं का तुम्हाला? काय आहे? तांदूळ नाहीये, ह्याच्यात छोटे छोटे गोष्ट आहेत. हे तांदूळ नाहीये, छोट्या छोट्या गोष्टी केलेल्या आहेत. आमच्या जीवनामधलं गोष्ट आहे. बरोबर. इट इज फिल्ड विथ लॉट ऑफ थिंग्स ऑफ अवर लाईफ. आपल्या जीवनातली छोट्या छोट्या गोष्टीनं ती भरलेला आहे. अँड आफ्टरवर्ड्स, आणि त्यानंतर चलो मी या. व्हेरी गुड. Okay. So this is your life. हे तुमचं जीवन आहे. There are a lot of things in your life to do. आणि करण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. And there are many more things are there. All these things. आणि तुमच्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी पण आहेत जे तुम्हाला करायचं आहे. Okay, you have to fill this container with all these things. आणि या कंटेनरनं या गोष्टीनं तुम्हाला भरायचं आहे. Yeah, fill it. आता तू भर. मोठंच पाहिजे. It didn't fill. Still many things are. Show them how many things are remaining. बऱ्याच गोष्टी आहेत जे अजून त्यात घालायचं आहे आणि ते भरलेलं. Show them all these things. चर्चच्या लोकांना दाखवा ती गोष्टी. Still so many things are there. तिच्या हातामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. She couldn't fill it. त्या कंटेनर मध्ये तिला भरायचा होता, ती भरली नाही. Because lot of things are already there. कारण याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी पहिल्यापासूनच भरलेल्या आहेत. Small things are there. छोट्या गोष्टी भरलेल्या आहेत. Then what to do now? मग आता काय करायचं आहे? We don't have place. We don't have place in our life for big things. आणि मोठ्या गोष्टींसाठी आपल्या जीवनामध्ये जागा नाहीये. मोठमोठ्या गोष्टीला वेळच नाही आम्हाला. मोठ्या मोठ्या गोष्टींसाठी आपल्या जीवनामध्ये वेळच नाहीये. पण लहान लहान गोष्टीने भरलेले आहे. कारण आपण लहान लहान गोष्टीनं स्वतःला भरून टाकलेला आहे. That's why we don't have time for God. म्हणून देवासाठी आम्हाला वेळ नाहीये. We don't have time for our family. म्हणून आपल्या कुटुंबासाठी आपल्याकडे वेळ नाहीये. We don't have time for even to plan our finances. आणि आपल्या आर्थिक जे गोष्टी आहेत त्याचे आपण प्लॅनिंग सुद्धा करू शकत नाहीये. We don't have all the big things. No church,
no church, no prayer, no fasting prayer, no Bible study, nothing. All important things, big things, we don't have time. आणि ज्या मोठ्या गोष्टी आहेत त्या आपल्या जीवनामध्ये वेळ नाहीये, जसं की चर्चला जाणे, फास्टिंग प्रेयरला जाणं, बायबल स्टडीला जाणं, या गोष्टींसाठी आपल्याकडे वेळच नाहीये. But we have time for small things. पण आपल्या जीवनामध्ये छोट्या गोष्टींसाठी वेळ आहे. First we give importance to the small things. पहिला आपण महत्व छोट्या गोष्टींना देतो. We will do the reverse now. आता त्याचं उलट करणार आहे. Let us see what will happen if we reverse the things. आणि उलट केल्यावर काय घडणार आहे ते आपण पाहणार आहे. Okay, first we will give importance to the big things. सगळ्यात आता प्राधान्य मोठ्या गोष्टींना आपण देणार आहे. Big things, God. देवाला देणार आहे. Okay, family. कुटुंबाला वेळ देत आहे. Husband. नवऱ्याला वेळ देत आहे. Children. लेकरांना वेळ देत आहे. House. घराला वेळ देत आहे. Cleaning house. घराची स्वच्छता. सासूबाई त्याला. And for all other things, for church, for everything, for Bible study, for prayer, all these things. मग चर्चला, बायबल स्टडीला, बाकी सर्व गोष्टीला आपण वेळ दिलेला आहे. अजून नाही, अजून हे पण आहे. अजून बारक्या गोष्टी आहेत. नोकरी नको तुम्हाला, टाळे वाजवलं तुम्ही. तुम्हाला नोकरी नको आहे का? नोकरी पाहिजे, पाहुणे, हे सगळे येत आहे. हे सर्व गोष्टी या ठिकाणी आहेत. नोकरी, पाहुणे, सगळे आहेत. नोकरी आहे, पण पाहिजे ना, नातेसंबंध. भरलं? इज इट फुल? भरलेला आहे का? When first you give importance to God, ज्यावेळेस तुम्ही देवाला महत्व द्यायला सुरुवात करता. Hallelujah, hallelujah. When you give importance to God, ज्यावेळेस तुम्ही देवाला महत्व देता, your family, तुमचे कुटुंब, church, मंडळी, prayer, प्रार्थना, Bible study, बायबल स्टडी, then मग ये सब कुछ आपके साथ में टिक के रहेगा. या सर्व गोष्टी तुमच्या जीवनामध्ये टिकून राहणार. Hallelujah, हालेलुया. आपकी नौकरी टिक के रहेगी. जी नोकरी आहे ती टिकून राहणार आहे. Your job, your finances, your vehicle, everything will be with you. तुमचा पैसा, तुमचं वाहन, जे तुमचे नोकरी आहे, सर्व गोष्टी तुमच्याबरोबर टिकून राहणार I आहे. don't know how did you spend 2023. 2023 तुम्ही कसं घालवलं हे मला माहित नाहीये. It's over now. तो समाप्त झालेला आहे. हम टाइम बहुत वेस्ट करते हैं. आपण आपला वेळ खूप घालवतो, व्यर्थ घालवतो. हम एक टाइम में दो काम कैसे कर सकते हैं? आपण एकाच वेळामध्ये दोन गोष्टी कसं करू शकतो? किधर तो वेटिंग कर रहे हैं, हम उस वेटिंग टाइम में हम क्या कर सकते हैं? ज्या वेळामध्ये आपण वाट पाहताय त्या वाट पाहण्याच्या वेळामध्ये आपण काय करू शकतो? हम जिंदगी को बर्बाद करते. आम्ही आपल्या स्वतःचं जीवन आहे तर आपण व्यर्थ घालवत आहे. व्यर्थ नहीं, बर्बाद कर रहे हैं. बर्बाद केलेला आहे, नुकसान करके ले रहे हैं. आपण त्याचं नुकसान करून घेत आहे. आपको फिर से 2023 वापस नहीं मिलने वाला है. 2023 हे तुमच्या जीवनामध्ये पुन्हा येणार नाहीये. आप सर फोड़ के रो फिर भी नहीं मिलने वाला. तुम्ही तुमचं डोकं आपण घेतला तरी तुम्हाला मिळणार नाहीये. नया साल आ रहा है. नवीन वर्ष येत आहे. आप किस तरह जीवन जिएंगे? तुम्ही तुमचं जीवन कसं जगणार आहे? आप सुबह कितने बजे उठते हैं? तुम्ही सकाळी किती वाजता उठणार आहे? आप किस तरह आपको घर को संभालते हैं? तुम्ही तुमच्या घराला कसं सांभाळणार आहे? सब बीवियों के में भी मैं बात करना चाहता हूँ. सर्व पत्नी जे आहेत त्यांना मी बोलत आहे. सब पतियों से मैं बात करना चाहता हूँ. आणि सर्व जे पती लोक आहेत त्यांच्याशी पण मी बोलत आहे. सब बच्चों से मैं बात करना चाहता लहान हूँ. लेकरांबद्दल भी मी बोलत आहे. आप कितना वक्त लेते हैं एक एक चीज के लिए? एका गोष्टी करण्यासाठी तुम्ही किती वेळ घेत आहे? आप समय को बर्बाद कर रहे हैं. तुम्ही तुमच्या वेळाला बर्बाद करून टाकत आहे. You wasted 2023. जर तुम्ही 2023 जर तुम्ही घालवलेला आहे, You lost many things in your तुम्ही life. बऱ्याच गोष्टी गमावलेला आहे. You lost many blessings. तुम्ही बरेच असा आशीर्वाद गमावलेला आहे. Yes, it's gone. ते गेलेलं आहे. Shall we stand up in the presence of God? देवाच्या सानिध्यामध्ये आपण उठून उभारणार आहे. We need to learn to use our time. आपल्या वेळेचा योग्य उपयोग करण्यासाठी आपल्याला शिकायचं आहे. Let's close our eyes. आपण सर्वजण आपले डोळे बंद करूया. Thank you, Lord. धन्यवाद येशू. Let's close our eyes and pray. आपण आपले डोळे बंद करून प्रार्थना करणार.